कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. राधानगरी धरण तब्बल 99% भरलं असून धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान मुंबई वेधशाळेनं 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय. राधानगरी धरणात 8.31 टीएमसी म्हणजेच 99% पाणीसाठा झालाय. राधानगरी धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून सध्या 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आणि पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. जिल्ह्यातील एकूण 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत. तर कासारी नदीवरील येवलूज, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे आणि हळदी तसंच दूधगंगा नदीवरील दत्तवाड आणि सुडकुड बंधाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. धरणांच्या पाणीसाठ्याचा विचार केला तर कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबेआहोळ, सर्फनाला आणि कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरले आहेत. तर तुळशी धरण 98%, वारणा 89%, दूधगंगा 87%, कासारी 86%, कुंभी 91% आणि पाटगाव धरण 88% भरलंय. चिकोत्रा धरणात 74% तर धामणी धरणात 34% पाणीसाठा आहे. दरम्यान पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेनं 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले.